आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की ब्रेकफास्टला काय करावं. बरं, ब्रेकफास्टला जर आपल्याला काही करायचं असेल तर ते पौष्टिक असावं, मुलांनी खावं, घरातल्या सगळ्यांनी खावं, अगदी लहानापासून मोठ्यांनी खावं किंवा त्याचा आस्वाद घ्यावा असं आपल्याला वाटत असतं. मग अशा वेळेला आपण अनेक पदार्थ करायचा प्रयत्न करतो, पण ते जर पदार्थ वेळखाऊ असतील आणि आपल्याला समजा कामावर जायची गडबड असेल, अशा वेळेला आपली थोडीशी चिडचिड वाढते. पण चिडचिड वाढणे म्हणण्यापेक्षा आपल्याला टेन्शन येतं की एवढ्या वेळात हे कसं होणार. अगदी हातचा पदार्थ असतो, पण वेळेवर तो दगा द्यायला कमी करत नाही. म्हणूनच आज जो आपण पदार्थ करणार आहोत तो अगदीच पौष्टिक आहे, छान आहे आणि मुख्य सगळ्यांच्या आवडीचा आहे. हा जो पदार्थ आहे ते आपण 4-5 धान्य एकत्र करून त्याचं पीठ दळून आणलंय. आज आपण ह्या पिठापासून धिरडी करणार आहोत आणि मुख्य म्हणजे ह्याचे अनेक पदार्थ करता येतात. आणखीन एखादा वेळ सुचला तर आपण तोही पदार्थ करूयात. चला तर मग स्वयंपाकघरात जाऊयात आणि या पिठापासून आपल्याला काय काय पदार्थ करता येतात ते बघूयात. येताय?